नमस्कार. स्वागत आहे तुमचं झायका महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहे हॉटेल स्टाईल महाराजा पनीर मसाला, सोप्यात सोपी पद्धतीत, जे तुम्हाला सहज बनवता येईल, कमी साहित्यात आणि कमी वेळात, तेही एकदम चवदार. तर महाराजा पनीर मसाला बनवण्यासाठी आपण घेतला आहे 200 ग्राम पनीर, हिरवी मिरची, लसूण, टमाटर, दही आणि 2 मोठे कापलेले कांदे. सर्वात अगोदर आपण पनीरला थोडा भाजून घेऊ, म्हणजे फ्राय करून घेऊ. पनीरला थोडा डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आपल्याला. पनीर चांगला भाजून गेलाय आपला. तर पनीरला आता आपण बाहेर काढून टाकू. आणि ग्रेव्हीसाठी इतर मसाले भाजून घेऊ. कांदा, टमाटर, हिरवी मिरची आणि लसूण 1 ते 2 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ, पेस्ट तयार करून घेऊ, म्हणजे ग्रेव्ही खूप छान तयार होईल. कांदे टमाटर चांगले भाजून गेले, तर आता आपण कढईतून बाहेर काढून घेऊ आणि मिक्सरमधून काढून घेऊ. ग्रेव्हीची पेस्ट आपण तयार करून घेतली मिक्सरमधून. तर तव्यामध्ये आपण थोडा खडा मसाला, 1 चम्मच जिरा आणि आपण तयार केलेली ग्रेव्ही टाकून देऊ. मिक्स करून घेऊ. चांगलं मिक्स करून घेतलंय आपण. तर इतर मसाले टाकून देऊ. 1 चम्मच मिरची पावडर, हळद अर्धी चम्मच, मसाला परत कालवून घेऊ. दही टाकून देऊ. दही टाकून मिक्स करून घेऊ आपण परत. ग्रेव्ही एकदम छान आणि घट्ट तयार झाली आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण यात मीठ टाकून देऊ, म्हणजे दहीचा आणि टमाटरचा जो आंबटपणा असतो तो कमी होऊन जाईल. थोडा पाणी टाकून देऊ. मिक्स करून घेऊ आणि आपण फ्राय केलेले पनीर टाकून देऊ ग्रेव्हीमध्ये.
ग्रेव्हीमध्ये चांगलं मिक्स करून घेऊ पनीरला. झाकून फक्त 2 मिनिटापर्यंत शिजवायचं आहे लो फ्लेमवर. आणि आपली महाराजा पनीर मसाला बनवून तयार झाली आहे. सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर टाकून देऊ आणि चांगलं मिक्स करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपली पनीर महाराजा बनवून तयार झाली आहे, एकदम रेस्टॉरंट स्टाईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत कमेंट करून सुद्धा सांगा की व्हिडिओ कसा झाला.